गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।
श्रीमद आद्य शंकराचार्य सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई या सर्वांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. श्रीमद आद्य शंकराचार्य कृत विवेक चूडामणी या प्रकरण ग्रंथाचा आपला अभ्यास सुरू आहे. जीवनमुक्ताची लक्षणं आणि त्यानंतर असलेलं त्या जीवनमुक्ताचं प्रारब्ध या विषयाचं आचार्यांनी विवेचन केलं आहे, जे आपण सर्व बघितलं. आणि अज्ञानी जगताच्या दृष्टीने जरी त्या जीवनमुक्ताचे प्रारब्ध भोग सुरू असले तरी स्वतः त्या जीवनमुक्ताच्या दृष्टीने त्याच्या स्वतःच्या शरीरासह संपूर्ण जगताचा बाध झालेला असतो. आणि या देहासह जगताचा बाध झालेला असल्यामुळे देहाला धरून असलेलं प्रारब्ध, कारण आपल्याला माहिती आहे प्रारब्ध हे नेहमी देहाला धरून असतं, आपण सातत्याने तो विचार करतोय. नव्हे, देह म्हणजे भोगाला सुरू झालेलं प्रारब्ध. याच दृष्टीने आपण देहाकडे बघितलं पाहिजे, आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या, की माझ्या देहाला जे जे काही भोग प्राप्त होत आहेत, सुख असो का दुःख असो, हे शरीरच मुळात सर्वप्रथम प्रारब्ध रूप, प्रारब्ध कार्य असं सुद्धा म्हणता येईल. तर हे देहाला धरून असलेलं प्रारब्ध थोडक्यामध्ये. आणि ज्या जगताकडून हे भोग प्राप्त होतात किंवा ज्या जगामध्ये हे भोग अम, भोगावे लागतात, भोगले जातात असं म्हणूया, तर या सर्वाचा संपूर्ण बाध त्या जीवनमुक्ताच्या दृष्टीने झालेला असतो. स्वतःच्या देहाचा अहंकारादी जगत असं परमार्थामध्ये नेहमी म्हणतात. त्यामुळे स्वतःचा देह आणि तो देह ज्या जगतामध्ये आहे त्या सर्वांचा बाध झालेला. जसं जाग आलेला मनुष्य स्वप्नस्थ अनुभवांना जितकं महत्त्व देतो, आपल्या सर्वांना स्वप्न पडतात, आपण रोजच अनुभव त्याचा घेतो, पण सकाळी उठल्यानंतर मला त्याचं जेवढं महत्त्व वाटतं आणि मी त्याचा जेवढा विचार करतो, तितकंच महत्त्व जागृतीतल्या भोगांना हा जो ज्ञानाची जाग आलेला जीवनमुक्त आहे तो देतो. आता हा दृष्टांत विवेक चूडामणीतलाच आपलं बघून झालेला आहे, पण त्याची वारंवार आठवण कशाला करायची, तर पुन्हा तेच की जे त्याचं लक्षण आहे ते माझ्यासाठी साधन आहे. मी माझं कर्तव्य या जगतामधलं, घरातलं असो, घराच्या बाहेरचं असो, कार्यालयातलं म्हणजे ऑफिसमधलं असो इत्यादी, मी ते पूर्ण केल्यानंतर त्याचे जे काही त्याची जी काही फलप्राप्ती होते, त्याचे जे काही परिणाम होतात म्हणूया, त्यामध्ये मला निर्विकार राहता आलं पाहिजे. मुद्दा हा सुरू आहे. त्याचं लगेच साधनेत रूपांतर कसं करता येतं एवढंच बोलायचं होतं. जीवनमुक्ताच्या दृष्टीने ते आपोआपच होतं, कारण त्याचं महत्त्वच तिथे शिल्लक राहिलेलं नसतं, त्याचं सत्यत्व गेलेलं असतं. त्यालाच बाध असं म्हणतात.
आता जीवनमुक्ताचा देह, प्रारब्ध, हे जो अज्ञानी असतो त्याला स्वतःच्या देहाप्रमाणे सत्य वाटतं. महत्वाचा विषय. अज्ञानी जो असतो त्याला स्वतःचा देह सत्य वाटतो की नाही, तो स्वतःला देह समजतो की नाही, हो. पण त्याचा परिणाम म्हणून त्याला त्या जीवनमुक्ताचा देहही सत्य वाटतो, त्या जीवनमुक्ताचं प्रारब्धही सत्य वाटतं. आणि असं असल्यामुळे श्रुती, उपनिषद, भगवंत यांची जी वाणी आहे ती मायेच्या प्रभावाखाली असलेल्या या जीवाला माईक स्पष्टीकरण या गोष्टींचं देते. देह असेल, प्रारब्ध असेल, जगत असेल, इत्यादी. म्हणजे थोडक्यामध्ये श्रुतीचं जे तात्पर्य आहे ते ह्या गोष्टी सत्य आहे हे सांगण्यामध्ये नाही. कारण सत्य वस्तू एकच, ज्याला परमात्मा म्हणतात, ज्याला परब्रह्म असं म्हणतात. सत्य वस्तू एकच आहे. कारण सत्य शब्दाची व्याख्या अनेक वेळेला आपण शिकलेलो आहे. आपण सर्वजण अभ्यासक आहोत. जे त्रिकालाबाधित असतं त्याला सत्य असं म्हणतात. आज आहे उद्या नाही असली भाषा तिथे चालत नाही. उद्या असेल की नसेल, होता का देह माझा काही वर्षांपूर्वी, राहील का माझा देह काही वर्षांनंतर. बरं, तुम्ही म्हणाल देह तर संपतो, ठीक आहे, पण प्रारब्ध नावाचं ते तत्व राहतं ना धरून, म्हणून तर दर प्रत्येक पुनर्जन्म आपण ज्याला म्हणतो जो नवीन देह प्राप्त होतो. पण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर राहतो का प्रारब्ध, संपतं का नाही. म्हणजे प्रारब्ध म्हणजे संचित संपूर्ण संपतं की नाही, किंवा प्रारब्धाचा सुद्धा भोगून नाश होतो की नाही. मुद्दा सत्य नाही आहेत या गोष्टी. ते सत्य आहे हे सांगणं सुरूच नाही आहे, ते श्रुतीचं तात्पर्यच नाही आहे. कारण सत्यवस्तू एकच आहे, ज्याला परमात्मा आपण म्हटलं, परब्रह्म असं म्हटलं. कारण अन्यथा काय होईल. जर हे सत्य सांगणं हा जर हेतू असता श्रुतीचा, तर काय झालं असतं, द्वैत सिद्ध झालं असतं, नानात्व सिद्ध झालं असतं. कारण एकापेक्षा अनेक वस्तू सत्य ठरल्या असत्या. आणि सत्य म्हणजे पुन्हा आपण जी व्याख्या आत्ता बोललो त्या व्याख्येत बसणाऱ्या अनेक गोष्टी त्रिकाला बाधित झाल्या असत्या. द्वैत सिद्ध झालं असतं, नानात्व सिद्ध झालं असतं. आणि हे होऊ नये, किंवा ही गोष्ट अजून स्पष्टपणे सांगण्यासाठी, अजून निस्संदिग्धरित्या त्याचा बोध करून देण्यासाठी आचार्य श्रुती प्रतिपादित जे अद्वैत तत्व आहे त्याचं विवेचन करण्यासाठी नानात्व निषेध करणारं नेह नानास्ति किंचन असं ध्रुवपद लाभलेलं हा जो श्लोकांचा गट आपल्यासमोर आचार्याने ठेवला आहे त्याचं प्रतिपादन त्या गटाच्या माध्यमातून आचार्य आता करतात. मुद्दा मी कालच म्हणालो होतो की, काल म्हणजे मागच्या सत्रामध्ये म्हणालो होतो की या विषयांची कशी संगती असते. कारण हे शीर्षक आपण दिलेले आहेत, आचार्यांनी नाही असं काही प्रकरण क्रमांक 5 त्याचं शीर्षक नानात्व निषेध, आणि असतं तरी बिघडलं नसतं. पण किती छान संगती याच्यामध्ये आहे की हे प्रारब्धाचं, जीवनमुक्ताचं प्रारब्ध आपण बोललो होतो की जीवनमुक्ताच्या दृष्टीने आणि अज्ञानाच्या दृष्टीने असं दोन दृष्टीने त्या प्रारब्धाकडे पाहता येतं. पण त्या प्रारब्धाचं स्पष्टीकरण देता देता कुठेतरी मनात असं कोणाच्या राहून जाऊ नये अज्ञानी जीवाच्या, की हे सगळं सत्य आहे. जोपर्यंत जोपर्यंत माझ्यासाठी हे जग सत्य आहे, हा देह सत्य आहे, मी करता भोगता आहे इत्यादी, जोपर्यंत या सर्व भ्रांती जिवंत आहे तोपर्यंत मला लागू पडणारं हे स्पष्टीकरण आहे थोडक्यामध्ये. पण श्रुतीचा ते सांगण्याचा तो हेतू नाही, हे लक्षात यावं कुठेही
गोंधळाला वाव मिळू नये, कोणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून ताबडतोब पुढे आचार्य नानात्व निषेध हा विषय घेतात, अद्वैताचं वर्णन करतात आणि ते ही श्रुती प्रतिपादित अद्वैताचं वर्णन म्हणूनच नेह नानास्ति किंचन हे ध्रुवपद आचार्यांनी सर्व श्लोकांना लावलेलं आहे आणि श्रुतीवचनच आहे. कशासाठी काय सिद्ध करतात पुन्हा एकदा आचार्य, की श्रुतीचं तात्पर्य अद्वैत सिद्धी हेच आहे, द्वैत सांगणे हे नव्हे. त्यामुळे श्लोक क्रमांक 466 ते 472 असा हा श्लोकांचा गट आपल्यासमोर आहे. त्याचा विषय पुन्हा एकदा काय आहे? नानात्व निषेध. आणि मागील सत्रामध्ये मी उल्लेख केल्याप्रमाणे कठोपनिषदातील ती श्रुती किंवा बृहदारण्यकातही ही श्रुती येते. थोडासा पहिला शब्द बदलतो, पण त्या श्रुतीचा आधार या सर्व श्लोकांना आहे. कोणती श्रुती? मनसई वेद माप्तव्यम नेह नानास्ति किंचन मृत्युः स मृत्युम गच्छति य इह नानेव पश्यति. ही श्रुती आहे. मनसी वेद माप्तव्यम म्हणजे काय तर आचार्य, संत, सद्गुरू, शास्त्र यांच्या बोधानी संस्कारयुक्त झालेलं जे अंतःकरण, म्हणजे विशेषतः बुद्धी, अंतःकरणातला जो बुद्धी नावाचा घटक जो निश्चयात्मक काम करतो, त्यांनी हे तत्व प्राप्त करण्यायोग्य आहे. मनसे वेद माप्तव्यम, वेद आप्तव्यम न इह नानास्ति किंचन. कारण या ब्रह्मतत्वामध्ये नाना म्हणजे विविध. आता विविध म्हणजे किती पण असू शकतं, दोन्ही असू शकतं किंवा अनंतही असू शकतं. पण इथे विविध, नाना नाही म्हणजे एकापेक्षा अधिक काही नाहीच, हे सांगणं सुरू आहे. नानाविध असं काहीही नाही. आणि जो या तत्वामध्ये नानात्व बघतो तो काय होतो? मृत्यूकडून मृत्यूकडे जातो. मृत्यू हो स मृत्यूम गच्छति. कारण ब्रह्मतत्व कसं आहे? अपरिच्छिन्न आहे. अपरिच्छिन्न आहे. तिथे परिच्छेद नाही, तिथे भाग संभवतच नाही. उत्पत्ती विनाशरहित आहे. अज अजर अमर वगैरे त्याचं वर्णन माहिती आहे आपल्या सगळं. आणि सगळ्यात महत्वाचं, उत्पत्तीरहित आहे म्हणून विनाशरहित आहे. म्हणजे काय आता, आपण कितीही वेळेला विचार केला, चिंतन केलं ना तरी कमीच आहे. पण सारखं त्याचं साधनेचं सारच काढायचं. काहीही मग एक सवयच लावून घ्यायची आपल्याला. परमपूज्य काकांनी आपल्याला शिकवलं आहे, साधनाभिमुख परमार्थ. नाही तर चाललं आपलं, ब्रह्म असं आहे, ब्रह्म तसं आहे, मी जसा असायचा तसा आहे. परमपूज्य काका म्हणतात ते विनाशरहित का आहे? तर ते उत्पत्तीरहित आहे. मग त्यातनं कोणतं साधनेचं अंग मला लगेच लाभतं? तर अरे, मी जर ब्रह्म असेल तर मी सुद्धा कसा आहे? विनाशरहित आहे. का? कारण मी उत्पत्तीरहित आहे. मुळात मी जन्मालाच आलेलो नाही. म्हणून नमे मृत्यू शंका नमे जातिभेद. कृत्रिमतेने का होईना आपण हा विचार हळूहळू हळूहळू आपल्याला बाणवायला हवाय. नंतर माझं ते लक्षण होईल एक दिवस जीवनमुक्ताचं, अशी सदिच्छा व्यक्त करू आपण. पण विनाशरहित काय? कारण विनाश त्यालाच असतो ज्याला उत्पत्ती असते. मला मृत्यू शंका नाही, कारण मी जन्मालाच आलेलो नाही आहे. इथे बसून बोलायला छान वाटतं. ते वाढदिवस जसा जसा जवळ यायला लागतो तसं तसं जीव वर खाली व्हायला लागतो. काय, घरातले काही हालचाल करत नाही आहे, बहुतेक विसरले माझा वाढदिवस आहे. रामकृष्ण हरी. पुढे जाऊ, लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे. अप्रमेय आहे ते. सुंदर शब्द आहे. अप्रमेय म्हणजे काय? ते वृत्तीचा किंवा अगदी अजून
काटेकोर बोलायचं झालं प्रिसाइजली, तर चिदाभासाचा विषय न होणारे आहे. कारण वृत्ती ज्ञानाचा तो विषय नाही थोडक्यामध्ये. वृत्तीनी त्याचं ज्ञान होणार नाही. नव्हे, उलट ती वृत्तीच तर त्याच्या ज्ञानाच्या आड येते, अनुभवाच्या आड येते. छान विषय आहे. एवढा आत्तासाठी पुरेसा आहे. निष्क्रिय आहे ते, काहीही करत नाही. पुन्हा काय आणायचं? साधनेचं अंग आणायचं. मग निष्क्रिय म्हणजे काय? मी पण काहीही करणार नाही. ते तर मी दिवसातून 50 वेळा म्हणतो. मला कोणी कामं सांगितली, घरात काही करावं लागलं, बाहेर काही करावं लागलं, असा त्याचा अर्थ आहे का? ते निष्क्रिय आहे आणि ते मी आहे, याचा अर्थ मी करता नाही. कर्तव्य तर करावीच लागणार आहे, कारण देहप्राप्ती झालेली आहे आता आपल्याला. उपाधीसह बोलणं सुरू आहे, त्यामुळे नाही तर अर्जुनाला सांगितलं असतं का तस्माद युज्यस्व 18 अध्याय कशाला सांगितले? त्याच्यासाठी सांगितले. मुद्दा, ते निष्क्रिय आहे म्हणजे मी करता नाही आणि म्हणून मी भोगताही नाही, हे कर्म करून लक्षात आलं पाहिजे. हेच तर महत्त्वाचं आहे. भगवद्गीतेचं रहस्य तेच भगवंत सांगतात आहे. कर्म करून कर्माच्या बंधनातून सुटायचं आहे, कर्मापासून पळून जाऊन नव्हे. एकमेव द्वितीय आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे. एकम एव अद्वितीय. त्यामुळे भेदशून्य आहे. ते सद्घन आहे, ते चितघन आहे, ते आनंद घन आहे, संपूर्ण देहाला व्याप्त आहे. या देहाच्या सापेक्षतेने बोलायचं झालं तर देहामध्ये व्याप्त आहे, म्हणून त्याला प्रत्यक असं म्हणतात. अखंडैक रस आहे. खूप सुंदर शब्द आहे खरा, अखंडैक रस. आणि अखंडैक रस त्यालाच म्हणता येतं की जे निरवयव आहे. कारण अवयव म्हणजे भेद, मग ते स्वगत असो सजातीय असो, अवयव म्हटलं की स्वगतच असतं अर्थातच. पण जिथे स्वगतच नाही, तिथे सजातीय नाही, विजातीय नाही, अखंड एक रस आहे, अनंत आहे, सर्व व्यापक आहे. एको देव सर्वभूतेषु गूढ. सुंदर श्रुती आहे ती. सर्वव्यापी, सर्वभूतांतरात्मा वगैरे वगैरे. आता ह्या सर्व स्वरूप लक्षण, ह्याला काय म्हणायचं? स्वरूप लक्षण. की ते कसं आहे हे सांगणारी ही स्वरूप लक्षणं, त्यांचा विचार आपल्या सोमवारच्या सत्रामध्ये करून झाला आहे. आणि श्लोक क्रमांक 468 इथपर्यंत आपला अभ्यास पूर्ण झाला होता. आता नानात्व निषेध याचा अर्थ पुन्हा एकदा अद्वैत सिद्धी किंवा अद्वैताचं वर्णन करणारा पुढचा श्लोक आपल्यासमोर आहे. 469 क्रमांकाचा आजच्या अभ्यासाचा विषय, त्याच्याकडे बोलूया. अहेय मनुपादेय मनादेय मनाश्रयम एकमेवा द्वयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन, असा 469 क्रमांकाचा श्लोक. संधी विग्रह केला तर काय? अहेयम, अनुपादेयम, अनादेयम, अनाश्रयम. आणि इथे दिलं नाही अनाश्रयम, त्याच्यानंतर एकमेवा द्वयम ब्रह्म न इह नाना अस्ति किंचन, पदच्छेद त्याचा. काय अर्थ दिला इथे? सर्वांचा तो आत्मा असल्यामुळे असं कंसात दिलाय, तो टाकण्याला अयोग्य, निवडून ग्रहण करण्याला अयोग्य, दुरून ग्रहण करण्यालाही अयोग्य, आणि निजमहिम्यातच सदा स्थित असल्यामुळे आश्रयाची अपेक्षा न करणारे, पुन्हा एकमेवाद्वयम ब्रह्म. आणि असं असल्यामुळे पुन्हा पालुपद काय सुरू आहे, ध्रुवपद काय सुरू आहे? न इह नाना अस्ति किंचन. एका दृष्टीने खूप छान श्लोक आहे हा, कारण अहेयम अनुपादेयम अनादेयम अनाश्रयम असं एक इतर जसं सर्व श्लोकांमध्ये आचार्यांनी काही विशेषणं वापरली आहेत, तसं इथे सुद्धा विशेषणच वापरली आहेत. आणि
त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण अशी विशेषण आहेत. पुन्हा आपल्याला साधनेच्या दृष्टीने त्याचा जास्त अभ्यास करायचा आहे. अहेय. हेय म्हणजे जे त्याज्य, टाकण्यास योग्य, त्याला म्हणायचं हेय. हेय शब्दाचा अर्थ संस्कृत. त्याज्य, एखादी गोष्ट त्याज्य असते, टाकण्यास योग्य असते. मग त्यामुळे त्याच्या उलटा विरुद्ध अर्थ असलेला शब्द कोणता तयार होईल? अहेय. आता अहेय म्हणजे जे टाकण्याला अयोग्य आहे. आणि टाकण्याला अयोग्य आहे याचा सांगण्याचं भावार्थ असा आहे, आशय असा आहे, की जे टाकता येणं शक्यच नाही, हे सांगणं सुरू आहे. अहेय. काय नास्तिक म्हणजे अश्रद्ध लोक जे असतात त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा विचार आहे. कारण हे जे अश्रद्ध लोक असतात त्यांचं मुख्य म्हणणं काय असतं, की मी देव, धर्म, शास्त्र इत्यादी काही मानत नाही. आणि तसे अनेक लोक आपल्याला माहिती असतात, आपल्या घरातही असतील, कदाचित आपल्या ओळखीचे असतील, आपले मित्र असतील इत्यादी. आम्ही ते देव बीव काही मानत नसतो. धर्माचा तर संबंधच नाही देवच न मानल्यामुळे. शास्त्राचा काही संबंध नाही. आता असे म्हणणारे जे जीव असतात ना, त्यांची आपण फक्त कीव करू शकतो. कारण हे जे बोलतात ते, की मी हे मानत नाही, याच्यात माझी श्रद्धा नाही, आपल्याला ते पटत नाही, वगैरे वगैरे, ज्या काही त्यांची भाषा असते, हे त्यांचं जे म्हणणं आहे त्याला सुद्धा ब्रह्मतत्वाचं अधिष्ठान आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणजे ते ज्या गोष्टीचा त्याग करू पाहतात आहेत, द व्हेरी सेम थिंग इज एनेबलिंग देम टू हॅव दॅट कन्व्हर्सेशन. आणि म्हणून मी म्हणालो की त्यांची फक्त आपल्याला कीव करता येते, कारण त्यांना हे कळत नाही. बरं, मग याचा अर्थ मला खूप कळतं अशातला भाग आहे का? नाही, पण निदान माझी श्रद्धा आहे. माझी श्रद्धा आहे. काय आहे, परमपूज्य काका नेहमी सांगतात, फार सुंदर विचार आहे, या निमित्ताने आपण तो बघूया, की श्रद्धेचे 3 विषय असतात. 3 मूलभूत श्रद्धा आहेत फक्त. श्रद्धेचे विषय 3. आणि आपल्याला माहिती आहे श्रद्धा एक स्वतंत्र विषय आहे, पण श्रद्धा याचा आशय थोडक्यात बघायचा झाला तर, मला अजून त्या गोष्टीचा अनुभव नाही, पण मला त्या संदर्भात जे सांगितल्या जात आहे ते मी 100% स्वीकारणार, याला म्हणायचं श्रद्धा. मग कोणते 3? अगदी मूलभूत विषयात एक ब्रह्म नावाचं तत्व आहे, पहिल्या श्रद्धेचा विषय. सुरुवात तिथूनच आहे, ब्रह्म नावाचं तत्व आहे. कारण कल्पना करा, हेच जर कोणी मानायला तयार नसेल तर पुढे काय बोलणार? त्याच्यासाठी सांगतोय मी, की श्रद्धेचे 3 मूलभूत विषय मला माहिती पाहिजे. ब्रह्म नावाचं तत्व आहे. दुसरा विषय, ते शास्त्रांनी, भगवंतांनी, संतांनी जसं सांगितलं तसं ते आहे. आता हे सगळं आपण वर्णन वाचतोय, किती प्रकारचं वर्णन सुरू आहे स्वरूप लक्षणाचं. हे श्रुती म्हणजे शास्त्र सांगतायत, आचार्य सांगतायत, संत सांगतायत, तसं ते आहे. ते निर्गुण आहे. कशावरून आली का पंचायत? हे सगुणात रमलेल्यानी गोष्टी करायच्या, ते निर्गुण कशावरून? म्हणून श्रद्धेचा विषय. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचा श्रद्धेचा विषय, ते मी आहे. ते मी आहे. अहेयमचा विचार करतो हा, की ते त्यागणं कसं शक्य नाही. आणि हे जे 3 मूलभूत श्रद्धेचे विषय आहेत, हे ज्याला मान्य आहे त्याच्याबरोबरच चर्चा होऊ शकते, त्याच्याबरोबर प्रश्नोत्तर होऊ शकतात, काही प्रश्न असू शकतात. प्रश्नांना काहीच आपल्या पारमार्थिक वाङ्मयामध्ये म्हणजे अडचण तर नाहीच आहे. उलट प्रश्न विचारण्याची मुभा आहे, प्रश्न विचारण्यास वाव आहे, स्वातंत्र्य आहे. प्रश्न विचारले गेले आहेत, उत्तरं दिल्या गेलेली आहेत. बहुतांश पारमार्थिक वाङ्मयामध्ये भगवद्गीता असो की उपनिषद असो, प्रश्नोत्तराच्या रूपात आहे. प्रश्न विचारले जाऊ शकतात.
पण कधी हे मूलभूत विषय जे आहेत श्रद्धेचे ते मान्य असतील तर आपण सुद्धा हे लक्षात ठेवायचं. बऱ्याच वेळेला हे जाणवतं की प्रश्न जे असतात दे आर ऑलवेज अबाउट क्वेश्चनिंग द सिस्टीम. वाक्यपाठ आहे सर्वांना परमपूज्य काकांचं कोणतं? नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टीम. कारण विज्ञात अविज्ञाते परे तत्वे शास्त्रादितीस्तु निष्फला. हे जसं सत्य आहे तसं विज्ञातेपी परे तत्वे शास्त्रादितीस्तु निष्फला. हेही सत्य आहे, कारण ती सिस्टीमच आहे. एकदा ज्ञान झालं की त्याच्या माझ्याप्रती असलेलं त्याचं मूल्य संपलेलं असतं. मग ज्याचं मूल्य संपणारच आहे एक दिवस माझ्याप्रती, व्हाय डू वी वेस्ट अवर टाइम अँड एनर्जी इन क्वेश्चनिंग द सिस्टम? श्रद्धा. हां, नोईंग द सिस्टम ॲब्सल्युटली. नाही कळत आहे मला की बा हे कसं काय आहे. श्रद्धा आहे माझी, पण मला समजून सांगा की निर्गुण म्हणजे काय. चालेल. पण श्रद्धाच नसेल. काय एक काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझा एक मित्र आहे, अत्यंत हुशार मित्र आहे. किती हुशार, तर त्याच्यापेक्षा हुशार व्यक्ती मी या जगात पाहिलेली नाही अजून. एवढंच बोलतो, एवढं वर्णन पुरेसं आहे त्याचं. पण जितका हुशार तितकाच, आत्ता मी जसं म्हणालो, नास्तिक, अश्रद्ध. आणि काहीतरी विषय निघाला, परमार्थाची चर्चा सुरू झाली, ते तो विषय आला म्हणजे, तर मी त्याला परमपूज्य काकांच्या कृपेनी मला हे ज्ञान असल्यामुळे मी त्याला विचारलं, या 3 गोष्टींवर तुझी श्रद्धा आहे का? तो म्हणाला नाही. म्हटलं मग आपल्याला बोलण्यात काहीच अर्थ नाही. म्हणजे मला या विषयावरती तुझ्याशी बोलायचं नाही. फक्त मी त्याला जाताना फक्त एकच विचार तिथे मांडला मी. तो सोडून दिला त्याच्याजवळ आणि त्याच्या चेहऱ्याचे भाव बदलले ते ऐकल्यानंतर. मी त्याला म्हणालो, तो शास्त्रज्ञ आहे बाय द वे. मी त्याला म्हणालो की हे जे काही शास्त्र सांगतं, साधनाशास्त्र म्हणा किंवा शास्त्र जे काही गोष्टी करायला सांगतं किंवा ज्याच्यावर श्रद्धा ठेवायला सांगतं, आणि मग असं असं तुम्ही साधना केली की त्याचा अनुभव येईल असं सांगतं. तर मी त्याला म्हटलं की जसं आपण म्हणतो ना की तू व्यायाम कर, एखाद्याला सांगतो, तू जिममध्ये जा, असा असा व्यायाम कर, असं असं तुझं जेवणावरती नियंत्रण ठेव, मग तुला असं असं फळ प्राप्त होईल. समजा मला असं कोणीतरी सांगितलं आणि मी व्यायामशाळेत गेलोच नाही, व्यायाम केलाच नाही, बाकी त्यांनी सांगितलेल्या कुठल्याच गोष्टी केल्या नाही, तर मला या गोष्टीत काही अर्थ नाही हे म्हणण्याचा अधिकार प्राप्त होतो का? असा प्रश्न मी त्याला विचारला. मुद्दा असा, यातलं काहीही न करता मी हे मानत नाही, मला हे पटत नाही, हे एखाद्या शास्त्रज्ञाला विशेषतः बोलणं शोभतं का? केल्यानंतर फलप्राप्ती झाली नाही ते एक वेळ अधिकार तरी प्राप्त होऊ शकतो असं म्हणता येऊ शकतं, की अगदी काटेकोर जसं सांगितलं तसं केलं, फळ प्राप्त नाही झालं. असो, पुढे जाऊया. विषय एवढाच. कशासाठी थोडंसं जास्त बोललो की येते आपल्याला खुमखुमी थोडीशी जगाचं परिवर्तन करण्याची. विशेषतः आज आपलं जवळचं कोणी असेल, नवरा असेल, बायको असेल, आई वडील, भाऊ बहीण, असे कसे तुम्ही? रामकृष्ण हरी. पुढे म्हटलंय अनुपादेय. अनुपादेय मध्ये काय आहे? उपादेय शब्द आहे. उपादेय म्हणजे ग्रहण करण्यास योग्य, आणि त्याच्या विरुद्ध त्याच्यामुळे काय शब्द तयार होतो? अनुपादेय. आणि पुढे त्याच्या लगेच पुढे अनादेय म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये आदेय शब्द येतो. आदेय म्हणजे जे प्राप्तीच्या अपेक्षित आहे, ज्याची प्राप्ती होणं अपेक्षित आहे असं म्हणूया. आणि त्यामुळे अनादेय म्हणजे काय? प्राप्तीची अपेक्षा नसलेलं. म्हणजे काय सांगणं सुरू आहे? ते नित्यप्राप्त आहे. ते नित्यप्राप्त आहे. हे खूप वेळा परमार्थामध्ये सांगावं लागतं. कारण ते काय आहे, हे सगळं अभ्यास करताना आणि साधना करताना हे करणं 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 इतकं कुठेतरी डोक्यामध्ये जाऊन बसतं की असं वाटतं की हे व्यवहारातल्या गोष्टीसारखंच आहे. मी काहीतरी करणार आणि मग मला त्याची प्राप्ती होणार. नाही. ह्या क्षणीसुद्धा मी ब्रह्मच आहे. ह्या क्षणीसुद्धा मला ते प्राप्तच आहे. फक्त मला समजत नाही आहे, अनुभव नाही आहे. मग त्या अनुभवाच्या याचा अर्थ आड काहीतरी येत आहे,
ते अनुभवाच्या आड जे येत आहे की नाही ते दूर करणं याला साधना म्हणतात. साधना करून मला ते प्राप्त नाही होणार आहे. म्हणून त्याला इथे अनुपादेय आणि अनादेय असं म्हटलेलं आहे. ते नित्य प्राप्तच आहे. ते नित्य प्राप्त आहे. मी काही केल्याने ते प्राप्त होणार नाही आहे, कारण मी जर काही केल्याने ते प्राप्त झालं असतं तर ते कर्मफल ठरलं असतं. आणि कर्मफल कसं असतं? अखंड नाशिवंत असतं. तर्कशुद्ध आहे पहा सगळं. त्यामुळे मला झालेलं ब्रह्मज्ञानही कसं ठरलं असतं मग? नाशिवंत. कारण माझ्या कर्माचं फळ म्हणून मिळालं ना मला. नाही, माझ्या कर्माचा परिणामच नाही आता. माझ्या कर्माचा परिणाम, दुसरा शब्द वापरायचा झाला तर अधिकारप्राप्ती एवढाच आहे खरं सांगायचं तर. मलदोषाची निवृत्ती, विक्षेपदोषाची निवृत्ती, हे काय आहे? अधिकारप्राप्ती आहे. मग आवरणासाठी सद्गुरू आहेतच. आणि मग विवृणुते तनुम स्वाम, तो करतो प्रकट. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, म्हणावं लागलं मुक्ताबाईला. का? कारण ताटी ज्ञानेश्वरच उघडतो, मुक्ताबाईला नाही उघडता येत. मुक्ताबाईला विनवणी करता येते. मुद्दा अनुपादेय आहे, उपादेय आहे. आणि मगाशी मी जसं म्हणालो की अहेय हे जसं नास्तिक मनुष्यासाठी महत्त्वाचा विषय, तसं हे अनुपादेय आणि अनादेय हे जे आहे ना, हे आस्तिकासाठी आणि श्रद्धावंतासाठी अत्यंत महत्त्वाचं. म्हणून परमपूज्य काका सांगतात, जसं मी मगाशी म्हणत होतो की आपल्याला एक खुमखुमी असते, तर काका नेहमी सांगतात की नास्तिकाला आस्तिक करण्याचा प्रकल्प हातात घेऊ नका. परमपूज्य काकांचं वाक्य, कोट अन कोट. हे लक्षात राहत नाही. कारण माझी इच्छा अशी असते की अरे, ते माझं आड येतं ना सगळं, आसक्ती. माझा मुलगा, माझी बायको, माझा नवरा, माझे आईवडील, माझा मित्र, कळत कसं नाही यांना, हे कसे 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 नास्तिक असू शकतात? त्याचा दृष्टांत छान देतात परमपूज्य काका. काय? लाकडाचा ओंडका, तो जाळायला उदबत्ती लागते का मशाल लागते? मी उदबत्ती घेऊन जातो माझी, त्या लाकडाच्या ओंडक्याला लावतो. कशासाठी? तर तो ओंडका जाळायचा आहे. काय होणार आहे? ओंडका जळेल का उदबत्ती विझेल? कारण काय होतं, या नास्तिक लोकांचे जे भेदक प्रश्न असतात, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, या पद्धतीचे, आणि त्याला उत्तरं देण्यासाठी जे एक समग्र आकलन आपल्याला असावं लागतं शास्त्राचं, ते माझ्याजवळ नसतं. आणि जे काही थोडंफार अभ्यास माझा झालेला असतो, आणि एक साधनेची एक घडी, माझ्या विचारांची एक घडी जी मी बसवून घेतलेली असते, ती त्याच्या प्रश्नांमुळे विस्कळीत होण्याची शक्यता असते, त्याच्या किंवा तिच्या. आणि होतं काय, त्याला आस्तिक करण्याच्या प्रयत्नात मीच काही प्रमाणात नास्तिक होतो का काय, अशी शंका निर्माण होते. कारण बुद्धिभेद माझा होतो, कारण मलाच अजून नीट तेवढं समजलेलं नसतं. आणि म्हणून काकांचं पुढचं वाक्य आहे की नास्तिकाला आस्तिक करण्याचा प्रकल्प हातात घेऊ नका, पण आस्तिकाला आपण आस्तिक आहोत म्हणजे काय हे समजावून सांगा. तेही मला जेवढं शक्य आहे तेवढं. सहाणे करून सोडावे सकळही जन. पण तेवढंच बा, मला एवढं येतं. तुझ्यापेक्षा दोन गोष्टी मला जास्त माहिती आहेत, तेवढ्याच दोन गोष्टी तुला सांगतो. याच्या पलीकडे हवं असेल तर तिकडे जा, म्हणजे यांच्याकडे जा, त्यांच्याकडे जा, इत्यादी. इतका प्रामाणिकपणा, स्वच्छ स्पष्टपणा, निखळपणा आपल्या स्वभावात असला पाहिजे. पुढे अनाश्रयम असा शब्द वापरला आहे. म्हणजे काय? आश्रयाची अपेक्षा न करणारे. आता आश्रय या शब्दामध्ये जेव्हा आपण आश्रय हा शब्द उच्चारतो, त्याच्यामध्ये कमीत कमी दोन वस्तू लागतात की नाही? साधी गोष्ट, ज्याचा आश्रय करायचा ती एक गोष्ट, वस्तू, आणि ज्यांनी तो आश्रय स्वीकारायचा ती दुसरी गोष्ट. दोन वस्तू लागतात. आता विचार केला आपण, दोन तर नाहीच, एकमेव द्वितीय तर वर्णन सुरूच आहे, हे आपल्याला कळतच आहे.
पण अगदी विवर्तवादाच्या दृष्टीने जरी आपण विचार केला तरी रज्जूला जेव्हा आपण म्हणतो की रज्जू ही सर्पाचं अधिष्ठान आहे, हे सुद्धा विचार केला तर त्या रज्जूवर केलेला आरोपच आहे. का बरं? या आरोपाचं कारण असं आहे की तो सर्पाचा जो भास आहे तो मला झालेला आहे. रज्जूच्या दृष्टीने सर्प अस्तित्वातच नाही. आहे की नाही? कल्पना विचार करा, रज्जूच्या दृष्टीने सर्प अस्तित्वात नाही, मला सर्पाचा भास झाला, म्हणून माझ्या दृष्टीने म्हणजे सर्पाच्या दृष्टीने त्याला रज्जूचा आश्रय आहे. पण रज्जूच्या दृष्टीने सर्प अस्तित्वातच नाही, म्हणून त्याला काय म्हटलं? अनाश्रय. कारण तिथे आश्रयी भाव सिद्ध होण्यासाठी जी दुसरी वस्तू लागते तीच नाही. माऊली 9व्या अध्यात म्हणते, तैसी ये निर्मळ माझ्या स्वरूपी. खूप सुंदर ओवी आहे. तैसी ये निर्मळ माझ्या स्वरूपी, जो भूत भावना आरोपी, तयासी तयाच्या संकल्पी भूताभासू असे. म्हणजे काय? भगवंत म्हणतात आहे, अर्जुनाला सांगतात आहे की स्वतःचं जे एक हे जे वर्णन इथे सुरू आहे त्या स्वरूपाचं वर्णन करताना म्हणतात आहे की माझं स्वरूप कसं आहे? शुद्ध आहे, निरुपाधिक आहे, तिथे एकही उपाधी नाही. अशा स्वरूपाच्या ठिकाणी जो मनुष्य म्हणजे अज्ञानी भूतांच्या उत्पत्तीचा आरोप करतो, तिथे उत्पत्तीचा संदर्भ आहे म्हणून भूतांच्या उत्पत्तीचा आरोप करतो. तयासी तयाच्या संकल्पी भूताभासू असे. भासू म्हटलंय, आभासू. भूताभासू म्हणजे आभासू, भूतांचा आभास. त्याच्याकरता आणि त्याच्या कल्पनेत मिथ्या भूते असतात. त्याच्याच करता जीवनमुक्ताचं प्रारब्ध सत्य असतं. पण जीवनमुक्ताच्या दृष्टीने ते मिथ्या असतं, त्याचा बाध झालेला असतो. का? कारण त्यांनी ते शुद्ध निरुपाधिक स्वरूप जे आहे ते मी आहे असा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतलेला असतो. त्यामुळे भगवंत म्हणतात आहे की तयासी तयाच्या संकल्पी भूताभासू असे, म्हणजे त्या व्यक्तीपुरती. म्हणजे शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर दिस इज अ सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स, इट इज नॉट ऑब्जेक्टिव्ह. आता आपण ज्या ज्ञानाबद्दल बोलतो इट इज बियॉन्ड सब्जेक्टिव्ह अँड ऑब्जेक्टिव्ह, तो अजून एक वेगळा विषय. पण इथे तयाच्या संकल्पी म्हटलं आहे. तयासी तयाच्या संकल्पी, त्याच्यापुरती त्याच्या कल्पनेमध्ये ही मिथ्याभूतं. आणि मग जी पुढची सगळी बडबड होते काय ती निर्माण झाली, ती विनाश पावणार, मग हे प्रारब्ध नावाचं तत्व इत्यादी. पुढचा श्लोक हेच वर्णन सुरू आहे आपल्यासमोर. 470 क्रमांकाचा श्लोक आहे. निर्गुणम निष्कलम सूक्ष्मम निर्विकल्पम निरंजनम एकमेवाद्वयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. आता एकमेवाद्वयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन हे आता संपूर्ण काय म्हणूया चरणच ध्रुवपद आहे. पण निर्गुणम निष्कलम सूक्ष्मम निर्विकल्पम निरंजनम, निर्गुण आहे. आता इथं अनेक वेळा आपण ऐकलंय गुणवर्जित, म्हणजे गुणवर्जित व निर्दोष असं म्हटलंय. त्यानंतर निरवयव, प्राणादी षोडश कलारहित, प्रत्यक्षागोचर म्हणजे प्रत्यक्ष अगोचर असा अर्थ शब्द आहे बरोबर. प्रत्यक्षागोचर भावाभाव रूप, कल्पनारहित आणि अविद्यारूप, आवरणविरहित. बाकी चरण जे आहे ते पूर्ववत उरलेलं. निर्गुण, ते निर्गुण आहे. का आहे? कारण गुण हे काय आहे? माया कार्य आहे. 3 गुण हे माया कार्य आहे. आपल्याला विवेक चूडामणीमध्येच आपण शिकलो काय मायेचं वर्णन केलंय. अव्यक्त नामनी परमेश शक्ती रनाद्य विद्या त्रिगुणात्मिका परा. ही माया त्रिगुणात्मक आहे, माया कार्य आहे. गुण हे माया कार्य आहे आणि ब्रह्मतत्व कसं आहे? मायेच्या पलीकडे आहे. मग ते निर्गुण आहे यात आश्चर्य आहे का काही? खरं नाही.
पण निर्गुणम, निष्कलम. निष्कलम कला आपण ज्याला म्हणतो ना, कला. आता कलेचा वेगवेगळ्या दृष्टीने विचार करता येईल, वेगवेगळ्या संदर्भामध्ये कला हा शब्द लावता येईल. पण कला म्हणजे मूलभूतरित्या बोलायचं झालं तर बदल. बरोबर. आता चंद्राला कला असतात उदाहरणार्थ. म्हणजे काय, चंद्रामध्ये बदल होतो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत. थोडक्यात कला म्हणजे बदल, आणि बदल म्हणजे विकार. आता विकार कोणाला संभवतात? जो पदार्थ किंवा जी वस्तू सावयव आहे त्याच पदार्थांना फक्त विकार संभवतो. स अवयव, सावयव. जी वस्तू निराकार आहे, जी वस्तू निरवयव आहे, त्या वस्तूला विकार असणं शक्य नाही. आणि हे थोडंसं आपल्याला आकाशाच्या दृष्टांतावरून समजून घेता येतं. आकाश कसं आहे? निराकार आहे. आकाशामध्ये सगळे व्यवहार चाललेले असतात. अनेक प्रकारचे गंध आकाशात असतात, अनेक प्रकारचे रंग आकाशातच असतात. पण त्याचा लेप त्याला लागतो का? नाही. त्याच्यात विकार घडतो का? नाही, निर्लेप. आकाश म्हणजे आपण आता समजा वायू उदाहरण घेतलं समजा. वायू समजू शकतो, वायूसुद्धा एका दृष्टीने विचार केला तर सर्वत्र आहे. पण वायूमध्ये कमी जास्त पण आहे की नाही? आहे, आपल्याला माहिती आहे. हवा विरळ होती की नाही जसं आपण उंचीवरती जातो? विज्ञानाने सिद्ध केला, अनुभवाचा पण विषय आहे. श्वास घ्यायला त्रास होतो. किंवा विमानाने प्रवास करताना विमानाला जे धक्के बसतात, मध्येच खड्डा येतो. खड्डा म्हणजे काय? हवेतला खड्डा. आकाश तसं नाही आहे. असो, मुद्दा निष्कल. का बरं निष्कल? कारण कला म्हणजे बदल म्हणजे विकार हे फक्त सावयव पदार्थांना संभवतात. पुढे म्हटलंय सूक्ष्मम. सपूरपण तयाचे पाहावे. नेहमीच उभी सांगतो मी ज्ञानेश्वरीतली. सूक्ष्म आहे. सूक्ष्म म्हणजे इथे प्रत्यक्ष गोचर, म्हणजे प्रत्यक्ष अगोचर, म्हणजे प्रमाणांना अगोचर आहे असं म्हटलेलं आहे. प्रमाण माहिती आहेत आपल्याला, 9 प्रमाण. त्यातल्या कुठल्याही प्रमाणाने किंवा ते कुठल्याही प्रमाणाचा ते विषय होत नाही, त्याला म्हणायचं सूक्ष्म. तसंच इथे त्यांनी म्हटलंय कंसात भावाभाव रूप आहे. आता अध्यस्त पदार्थाची निवृत्ती जी असते, निवृत्ती म्हणजे नाश किंवा अभाव, या दृष्टीने जर विचार केला तर अध्यस्त पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूपच असते. कठीण झालं वाक्य, सैद्धांतिक आहे म्हणून. दृष्टांत: सर्पाची निवृत्ती कशी होते? कल्पना करा. तो मारावा लागतो का? त्याला हाकलावं लागतं का? त्याला काय अजून जाळावं लागतं? काय त्याचे तुकडे करावे लागतात? काय करावं काय लागतं त्या सर्पाची निवृत्ती करण्यासाठी? त्या सर्पाच्या निवृत्तीचा एकमेव उपाय आहे, ते म्हणजे रज्जूचं ज्ञान. म्हणजे अध्यस्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूपच असते. त्या कल्पित सर्पाची निवृत्ती जशी रज्जुरूप असते, म्हणून मोक्ष हा काय आहे? भावरूप आहे. आणि दुसरी गोष्ट, एखादी वस्तू सूक्ष्म असू शकते. विचार करा, जसं आता अणू आहे. अणू म्हणजे शुद्ध मराठीत त्याला ॲटम म्हणतात. सूक्ष्म आहे, नक्की सूक्ष्म आहे. म्हणजे सूक्ष्म हा शब्द खरं सांगायचं झालं तर सापेक्ष आहे. तुम्ही कशाच्या सापेक्षतेने खरं म्हटलं तर कुठल्याही गोष्टीला सूक्ष्म म्हणू शकतो. या प्रचंड विश्वाच्या पसाऱ्यामध्ये या संपूर्ण पृथ्वीला सुद्धा सूक्ष्म म्हणता येईल. तो भाग वेगळा. म्हणून म्हणला अतिशय सापेक्ष शब्द आहे तो. पण आपण सर्वसाधारणपणे ज्याला सूक्ष्म म्हणतो तो अणू समजूया, घेऊया. तो अणू सूक्ष्म आहे, परंतु अनेक असू शकतात की नाही? अर्थातच अनेक अणू असू शकतात, नाही, असतातच. म्हणजे एखादी गोष्ट सूक्ष्म आहे म्हणजे ती एकच आहे असा अर्थ होऊ शकत नाही. तिथे त्याच किंवा वेगळ्या प्रकारचे अणू किंवा आता सब ॲटॉमिक पार्टिकल्सचा विचार केला. नेहमीच मी बोलतो की ते एक आता एक 100-125 सापडलेले आहेत. म्हणजे काय झाले? इतके सूक्ष्म की अणूपेक्षाही सूक्ष्म आहे, पण 125 प्रकारचे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत. म्हणजे काय आहे तिथे? काय आहे? आपला आत्ताच्या चालू भाषेमध्ये नानात्व आहे.
नानात्व आहे. आणि म्हणून सूक्ष्मम असं म्हटल्याबरोबर पुढे आचार्यांनी निर्विकल्पम सांगितलं. कारण हा जो अणू, हे सबॲटॉमिक पार्टिकल्स, हे संख्येने अनेक आहेत. म्हणजे थोडक्यात काय आहे, तिथे विकल्प आहे. एक अणू, अनेक अणू, या पदार्थाचा अणू, त्याचा अणू. प्रोटॉन आहे तर न्यूट्रॉन पण आहे. काय आहे, विकल्प आहे. पण ब्रह्मतत्व तसं नाही. ते नुसतं सूक्ष्म नाही, तर ते विकल्परहित म्हणजे निर्विकल्प आहे. हे सांगण्यासाठी ताबडतोब सूक्ष्मम निर्विकल्पम. ब्रह्मतत्वाच्या बाबतीत हे शक्य नाही आहे. विकल्प, निर्विकल्पम. आणि पुढे म्हटलंय निरंजनम. छान शब्द आहे, निरंजनम. निरंजनमचे दोन तीन अर्थ आहेत. एक आवरणरहित, इथे जो केलेला अर्थ आहे तो आवरण विरहित. आवरण नाही आहे. पुन्हा रज्जूवरती सर्पाचं आवरण हे कोणी घातलं? रज्जूनी घातलं का मी घातलं? दागिन्याचं आवरण सोन्यावरती कोणी घातलं? मी घातलं का सोन्याने घातलं? सोनं अनावृत्तच आहे. मला सोनं दिसत नाही. मला ही पाटली, ती बांगडी, ती अंगठी, तो गोफ, सोनं अनावृत्त आहे, आवरण विरहित आहे, निरंजन आहे. पण मला ते दागिने दिसतात. निरंजनाचा दुसरा अर्थ निर्मल असाही होतो, ज्याला मळ लागू शकत नाही. कारण पुन्हा स्वाभाविक आहे, मळ लागण्यासाठी कमीत कमी किती गोष्टी पाहिजे? पुन्हा एकदा दोन गोष्टी पाहिजे. ज्याला मळ लागायची ती आणि ज्याचा मळ लागायचा ते, द्वैत सिद्ध होत आहे का? नाही. तो तर अखंड विचार सुरू आहे आपला. या दृष्टीने सुद्धा ते निरंजन आहे. पुढचा श्लोक आहे वेळ आपल्याकडे, घेऊया. 471 क्रमांकाचा श्लोक येतोय पुढे. अनिरूप्य स्वरूपम यन्मनो वाचा यन्मनो वाचा मगोचरम एकमेवा द्वयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. पदच्छेद आहे अनिरूप्य स्वरूपम यत मनोवाचाम अगोचरम. म्हणजे इदंतेने असे आहे, अशा रीतीने ज्याच्या स्वरूपाचे वर्णन करता येत नाही. आता गंमत वाटते की नाही? इतके श्लोक झाले, वर्णन सुरू आहे, आणि आता म्हणतात त्याचं वर्णन करता येत नाही. सद्गुरुस्तवन हा जो समास आहे दासबोधातला, तो वाचावा म्हणजे हे कळतं. आता सद्गुरू वर्णवेना, जिथं माया स्पर्शो शकेना, अशी सुरुवात. आणि मग एवढ्या सगळ्या ओया, आणि सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही. हे गे हेची माझी हे गे माझी वर्णन, असं म्हटलंय. म्हणजे काय कारण आहे? आपल्या म्हणजे जीव या रूपाने आपल्याला जे जे अनुभव आहेत, ज्या ज्या गोष्टी मला समजतात, तसं ते नाही, हेच त्याचं वर्णन आहे. हेच त्याचं वर्णन आहे. मला जे जे समजतं, मला गुण समजतात, नाही मग ते निर्गुण आहे. मला असतचा अनुभव आहे, नाही मग ते सत आहे. असताची व्यावृत्ती सत म्हणून श्रुती, माहिती आहे आपल्याला. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून ठेवलंय मुद्दा. इदंतेने असे आहे, अशा रीतीने ज्याच्या स्वरूपाचे वर्णन करता येत नाही, आणि म्हणूनच जे मन व वाणी यांचा अविषय आहे. कारण कुठल्याही गोष्टीचं वर्णन करण्यासाठी काय पाहिजे? एक मन पाहिजे, म्हणजे अंतःकरण पाहिजे ती गोष्ट समजावून घेण्यासाठी, आणि त्याचं वर्णन करण्यासाठी वाणी पाहिजे. पण जे मन आणि बुद्धीच्या पलीकडे आहे, जो बुद्धे मनसस्तु सा, नाही त्याचं बुद्धी आणि मनाचा तो विषयच नाही. माऊलींची प्रसिद्ध होई आहे, मग इदंतेसी वाळले जे मीपणे विण डहारले, ते रूप पाहिजे आपले आपणच. सुंदर होई. मग इदंतेसी वाळले, माऊली म्हणते. वाळले म्हणजे काय? इदंतेला ते दुरावले. कारण इदम हा जो शब्द आहे संस्कृतमध्ये, इदम याचा अर्थ ज्याचं वर्णन हा, ही, हे या पद्धतीने करता येतं. हा लॅपटॉप, हा चष्मा, ही भिंत,
म्हणजे जे या प्रमाणांचा विषय होऊ शकतं, जे इंद्रिय गोचर आहे, हा, ही, हे, त्याला म्हणायचं इदम. त्या इदंतेला हे वाळलेलं आहे. म्हणजे काय? इदंतेला दुरावलेलं आहे. इदम ज्ञानाचा ते विषय होत नाही. जे मीपणे विण डहारले, म्हणजे मी या रूपाने ते ज्ञानाला पुन्हा विषय होत नाही. ते रूप पाहिजे आपले आपणची, म्हणजे आत्मरूप आपलंच आपलं ते रूप आहे. ते आपण बघावं. कसं बघावं? इथे बघावं म्हणजे पाहावं म्हणजे अनुभव घ्यावा. पण तो अनुभव कसा घ्यावा? तर तो एकरूपत्वानीच घ्यावा लागतो. तेच मी व्हावं लागतं. कारण ते मी जर झालो नाही तर ते इदंतामध्ये येऊ शकतं. कल्पना करा. म्हणून माऊली सांगते, परतोनी पाठीमोरे ठाके, आपण पे देखे, देखे तर खेव ओळखे म्हणे हे तत्व मी. इथे ओळखे म्हणजे एकरूपत्व. नाही तर हा आत्मा असं बोलता येतं का त्याच्या बाबतीत? नाही. तो इदंतेचा विषयच नाही. आणि तो मीपणाचाही विषय नाही. कारण आपलं प्रत्येक वाक्यामध्ये जो मी म्हणजे अहम असतो ना, तो अनस्यूत असतो. मी जातो, मी खातो, मी पाहतो, मी अनुभवतो, मी वाचतो, मला कळलं, मला नाही कळलं. थोडक्यामध्ये ज्ञेय रूपाने निर्देश होण्यास कारण असलेल्या या दोन गोष्टी आहेत. ज्ञेय, इदंता आणि अहंता. ज्ञेय म्हणजे प्रमाणाचा विषय. म्हणून बुद्धी जाणे आणि न जाणेही ते असं. या मायेच्या आवरणाखाली आवृत असलेला, पुन्हा हा आपण केलेला आरोप आहे त्याचा, कारण आत्ताच आपण शिकलो तो अनावृत्त आहे, निरंजन आहे इत्यादी. पण त्या आवरणासहित असलेला जो आहे तो बुद्धीचा विषय आहे. पण कुठपर्यंत? वृत्तीव्याप्तीचं काम संपेपर्यंत. फलव्याप्तीचं तिथे कारणच नाही, कारण तो स्वयंप्रकाश आहे, स्वसंवेद्य आहे. म्हणून अहंता आणि इदंता हे जे दोन धर्म आहे की ज्याच्यामुळे एखाद्या कुठल्याही गोष्टीला ज्ञेय रूपता प्राप्त होते, ती ज्ञेय ठरते. आणि मग त्या ज्ञेय वस्तूचं ज्ञात्याला ज्ञान होतं. मग ते डोळ्याच्या माध्यमातून असेल, कानाच्या माध्यमातून असेल, पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून असेल, तर्क करून असेल, गणितीय पद्धतीने असेल, कुठल्याही पद्धतीने असू दे. हे कशासाठी मी सगळं बोललो थोडंसं? कारण कधी कधी त्याला ज्ञेयही म्हटलं जातं. तर ते ज्ञेय कुठल्या दृष्टीने म्हणतात ते सांगितलं. ते ज्ञेय तोपर्यंतच आहे जोपर्यंत ते त्या आवरण दूर होईपर्यंत, वृत्तीव्याप्तीची जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत. म्हणून त्याच्या वाच्यार्थाकडून लक्षार्थाकडे जावं लागतं. असो, इदंतेचा विषय नाही, अहंतेचा विषय नाही. त्यामुळे मन आणि वाणी यांचा तो अविषय आहे. असं सुंदर वर्णन त्या स्वरूपाचं आलेलं आहे. हे पुन्हा मगाशी म्हणालो मी सुरुवातीला, साधनाभिमुख. याच्यातनं मला काय शिकायचं आहे? पुन्हा साधक म्हणून परमार्थाचा अभ्यास छान असेल तर हरकत नाही. ना तर सुरुवातीच्या काळात ते मला असं, परमपूज्य काका सांगतात, मला असं दिसलं, मला असं भासलं, मला असं ऐकू आलं, म्हणजे मला ब्रह्मज्ञान झालं. नाही. जोपर्यंत मी वेगळा राहतोय, उरतो आहे, मग ते ऐकणं असो, भासणं असो, रंग दिसू द्या, काय हे माइलस्टोन्स ज्याला आपण म्हणतो शुद्ध मराठीत, प्रगतीचे टप्पे जरूर असू शकतात. पण ते अंतिम ज्ञान नाही, कारण तिथे अजूनही काय आहे? त्रिपुटी आहे. असो, आपली वेळ झालेली आहे आणि 471 क्रमांकाच्या श्लोकाचा आपला अभ्यास पूर्ण झाला आहे. आपण इथे थांबू आणि हे चिंतन आचार्यांच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. खूप धन्यवाद मंगेश दादा, तुम्हाला पुन्हा एकदा इथून साष्टांग नमस्कार करतो. एक प्रश्न आहे इथे, ह्या श्लोकात मनोवाचा अगोचरम असं आलंय. आणि तुम्ही पूर्वी सुरुवातीला एक
श्रुती सांगितली मला वाटलं मनसै वेद माप्तव्यम. असे वेद माप्तव्यम नेह नानास्ति किंचन. हा, त्याच्यात मनाने ओळखता येतं आणि इथे मनाला अगोचर. राईट. याच्यातली विसंगती काय सांगा? तुझा हा प्रश्न मला अपेक्षित होता म्हणून त्याचं वर्णन केलं खरं या श्लोकामध्ये केलं, पण पुन्हा करतो. बर. की बुद्धी जाणे आणि न जाणे ही ते असं, असं एक सुंदर मंगलाचरणामध्ये म्हटलेलं आहे विचार हम्म. साधन रहस्यामध्ये. आता हाच तर विरोधाभास आहे. इकडे म्हणतात बुद्धी जाणे आणि लगेच त्याच पुढे म्हणतात न जाणे ही ते असं. म्हणजे काय? तर ते ब्रह्मतत्व जेव्हा आवरण सहित असतं तेव्हा आवरण दूर करण्यापर्यंत ती बुद्धी आहे. म्हणून तर म्हणतात ना, बुद्धी तिथपर्यंत नेते आपल्याला, उंबरठ्यापर्यंत नेते. हम्म. आतमध्ये धक्का पण देते, पण तिला प्रवेश नाही आहे आतमध्ये. तिला प्रवेश नाही. म्हणून मनसे वेद वाप्तव्य बरोबर आहे. कारण तसं जर असतं तर नेह नानास्ति किंचन हे सिद्ध झालं असतं का, तूच मला सांग. कारण तिथे ताबडतोब दोन गोष्टी झाल्या असत्या, एक झाल्या बुद्धी असत्या. हम्म. आणि ज्याचा अनुभव घ्यायचा ते आत्मतत्व. त्यामुळे बुद्धी अगदी कर्माच्या बाबतीत जसं बोलतो ना आपण, की कर्मानी मोक्ष नाही आहे, कर्मातून मोक्ष आहे. म्हणजे काका जे म्हणतात ते बुद्धीला कळत नाही, बुद्धीशिवाय कळत नाही. एक्झॅक्टली. तसं. हम्म. हम्म. म्हणून म्हणालो कर्मातून मोक्ष आहे, कर्मानी मोक्ष नाही आहे. का? कारण कर्म सहाय्यभूत ठरतं, निष्काम कर्म. तसं बुद्धी सहाय्यभूत ठरते, ते माध्यम आहे. पण बुद्धीला ज्ञान नसतं होत, कारण बुद्धीला ज्ञान म्हटलं रे म्हटलं की आली त्रिपुटी पुन्हा. होय होय. तिला निवृत्तच व्हावं लागतं. किंवा अगदी शास्त्रीय शब्दात सांगायचं झालं, वृत्तीव्याप्ती पर्यंत आहे, फलव्याप्ती नाही. तेच आपण बोललो ना मगाशी, चारशे तेच. हम्म. ते मला लिंक नाही झालं तेव्हा. तुम्ही सांगत हां, होते तेव्हा. हा, तेव्हा ती माझी लिंक तर जोडली नाही म्हणून मी प्रश्न. वृत्तीव्याप्तीपर्यंत बुद्धीचं काम आहे. हो. फलव्याप्तीचा आणि संबंध नाही, कारण ते स्वयंप्रकाशच आहे. आणि ज्ञेयाचं पण सांगितलं तुम्ही. हं. ते ज्ञेय कुठपर्यंत आहे ते पण त्याच्यावरून पण. कारण असं आपल्याला वाचायला मिळतं ना, की ते ज्ञेय आहे, ते ध्येय आहे, तर ते ह्या दृष्टीने आहे. थांबायचं. आणि कोणाला काही प्रश्न आहेत? नसतील तर थांबू. श्लोक म्हणतो. चल, ठीक आहे. तुम्हाला पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनासी मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.